त्याचप्रमाणे समजा सर्वत्र वजा चिन्ह असतील, -3, -4, -6, -1 अशा प्रकारे, तरीसुद्धा आपल्याला निश्चयकाची किंमत काढता आली पाहिजे. कशी? डी बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस. पहिल्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार वजा कायम, इथे कायम वजा बरं का. दुसऱ्या कंसात या दोघांचा गुणाकार म्हणजे -3 गुणिले -1 -6 गुणिले -4. म्हणून डी बरोबर 3 एक्के 3. ऐका, नेहमी यांचा गुणाकार आधी मांडायचा. यांचा समजा तुम्ही गोंधळला की यांचा आधी मांडावा का यांचा आधी मांडावा, तर विचार करायचा की आपण सर्वप्रथम संख्या कोणती लिहिली आहे त्या समोरचा तिरका गुणाकार असा करायचा. 3 एक्के 3. गुणाकाराच्या क्रियेमध्ये समान चिन्ह म्हणजे अधिक मांडायचं, बाहेर कंसाच्या चिन्ह नाही म्हणजे अधिक समजायचं. वजा 6 चौक 24, समान चिन्ह आहे, गुणाकाराची क्रिया आहे, अधिक 24 आले. म्हणून डी बरोबर समान चिन्ह इथे आहे, +3. गुणाकाराची क्रिया आहे, वेगवेगळे चिन्ह म्हणजे वजा आले, -24. कंस म्हणजे गुणाकाराची क्रिया असते, अधिक गुणिले वजा आले. कंसाच्या वेळेस गुणाकार चिन्ह गृहीत धरा आणि या दोघांचं वेगवेगळे चिन्ह असल्यामुळे वजा मांडलं. आता इथे पहा, बेरीज वजाबाकी करताना वेगवेगळे चिन्ह असेल तर वजा करायचे असते, समान चिन्ह असेल तर बेरीज करायची असते. आणि चिन्ह मात्र काय आहे? मोठ्याचे मांडायचे. 24 मधून 3 गेले 21, चिन्ह मात्र मोठ्याचे मांडायचे. म्हणून द्यायचं आपण निश्चयकाची किंमत बरोबर -21 असं उत्तर लिहायचं. ओके.